ओहो, तूच एवढा वेळ माझ्या मुलीला दार उघडू देत नव्हतास तर नाही शांतीच. काय करत होतास आज? जर तुला माझी मुलगी पसंत आहे तर मला येऊन सांगायचं ना, मी तिचं तुझ्याशी लग्न लावून दिलं असतं. पण तू माझ्या मुलीशी असा वागलास? शी, किती नीच आहेस तू. आत्या, असं काही बोलू नको. का नको बोलू रे? मी असं काय चुकीचं बोलले? लास्ट तर मला वाटते एवढा वेळ तुम्ही दोघं आत होता. आत काय करत होता रे? ही पण ओली झालीये, तू पण ओला झालायस. तुमच्या दोघात आत काय झालं आम्हाला काही कळणार नाही. आत्या, तू खूपच चुकीचं बोलतेस. आधी माझं ऐकून तरी घे. मला स्पष्टीकरण नको, कळलं? तुझं देवी. तोंड बंद ठेव. अगं जरा ऐकून तरी घे, अरुण काय सांगतोय ते. हा काय बोलणार आहे? हा, माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त केलं याने. आता काय बोलणार हा? हे पहा, आता मी बोलणार आणि तू ऐकून घ्यायचं. आणि आता माझ्या मुलीशीच तुला लग्न करावं लागेल. आजच हिच्या गळ्यात तू मंगळसूत्र आता घालायचं. पुरे झालं तुझं. हा, माझ्या मुलीचं लग्न ठरलंय ना, मग तुझ्या मुलीच्या गळ्यात कसं मंगळसूत्र घालेला? मी माझा निर्णय बदलणार नाहीये. अरे वा, आणि माझ्या मुलीची बदनामी झाली ती. आता तिच्याशी कोण लग्न करेल? कोणाशीही लग्न कर तिचं, तो तुझा प्रश्न आहे. पण एवढ्याशा गोष्टीसाठी मी अरुणला दोष देणार नाही. अगं दुष्ट, कशा गोष्टी करतेस तू? माझ्या मुलीची काय स्थिती झालीये ती तुझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. या जागी तुझी मुलगी असती तर असं म्हणाली असतीस. माझ्या मुलीची तुलना तुझ्या मुली बरोबर करू नकोस. तुझी मुलगी? मला याची गरज नाहीये, पण याला माझी मुलगी पसंत आहे म्हणून इथे आला. बस आता खूप झालं. इथे काय घडलं ते तुमच्या मुलीला विचारा ना. अरे हे काय बेटा? मी कसं माझ्या मुलीला? छी. ठीक आहे बेटा, जर तुला वाटत असेल की सर्वांसमोर हिने खरं सांगावं तर ठीक आहे. बोल बेटा, सांग. आत काय काय घडलं तू सगळं सांग. तुझ्या सौंदर्यावर लुब्ध होऊन याने आत नेऊन काय केलं तूच सांग आता. हा सगळा प्लॅन ह्यांनी केला होता. आंघोळ करताना तू ओरड, तेव्हा तिथे अरुण येईल. दार लावून घे, त्याला मिठी मार, पाण्यात ओले व्हा आणि आतमध्येच थांबा. मी सगळ्यांना घेऊन येईन आणि या अरुणवर खोटे आरोप लावेन आणि मग अरुणशी तुझं लग्न लावून देईन. असा प्लॅन बनवून मला असं वागायला सांगितलं. पण अरुण माझ्याशी वाईट वागला नाही. शे, तू तुझ्या मुलीचं लग्न लावून देण्यासाठी एवढं घाणेरडं कृत्य करू शकतेस? छे. माझा ऐक, जर तू वाईट वागू शकतेस तर मी त्यापेक्षाही वाईट वागू शकते. मला सुद्धा अशा चाली खेळता येतात. माझ्या मार्गात येण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर तोंडावर पडशील तू. यू बेटर अंडरस्टँड. या कुटुंबातली मुलगी असून आपल्याच मुलीवर आणि आपल्याच भावाच्या मुलावर असे आरोप लावताना लाज नाही वाटली तुला? शी. काय आंटी पुरे तुम्ही पण? करा, पुरे करा. जा इथून. नशीबच खडखड. मूर्ख, मी सांगितल्याप्रमाणे बोलली असतीस तर आतापर्यंत तुझं लग्न झालं असतं. पण तू तर त्या लोकांसमोर माझी मुलगी असून मला मूर्ख ठरवलंस. सांग मला, एवढं समजावून सांगितल्यावरही तू असं का केलंस? सांग ना. आई ग. मेले. मेले.
काय झालं आई? काय ग, तूच तर मला तिथून उचलून इथे भेटलंस आणि आता विचारतेस की मला काय झालं. तुला काय झालं बेटा? तू जेव्हा मला प्रश्न विचारला ना, हा? मला फक्त तू बोललेलंच आठवतंय. हा? त्यानंतर काय झालं मला काहीच आठवत नाहीये. माझं डोकं खूपच जड झालंय आई. आई काय झालं? आई मला उलटी सारखं होतंय. काय सांगते शांती? ऐक. तो बघा, तिथून तिथपर्यंत आणि तिथून इथपर्यंत एकूण 2,45,000 स्क्वेअर फूट आहे. जवळजवळ 5 एकरच आहे. हे सगळं पाहायला ना 4 दिवस लागतील तुम्हाला. 4 दिवस. खूपच छान आहे. हे बघा शेठ, मुलीच्या लग्नासाठी व्याजावर पैसे उचलतोय ना. या प्रॉपर्टीची मार्केटमध्ये 100 करोड किंमत आहे. बरं. मी तर फक्त 50 लाखच मागतोय. देतो 50 लाख, पण जमिनीचे कागद द्यावे लागतील तुम्हाला. अरे काय, तुम्ही तर लोकल शेठ सारख्या गोष्टी करताय. अहो, कोणी 50 लाखासाठी 100 करोडच्या जमिनीचे कागद देईल का हो? सगळं भरवशावर चालतो शेठ. हे बघा शेठ, मला लोक रांगा लावून उभे आहेत मार्केटमध्ये उधार द्यायला पैसे. आता तुम्ही खास आहात म्हणून तुमच्याकडे मागितले मी, बाकी काय. ठीक आहे, देतो, पण भरोश्यावर व्याज जास्त द्यावं लागेल. मान्य आहे का? व्याज कोणती मोठी गोष्ट आहे. लग्नानंतर तुम्ही बघा मी कुठून कुठे पोहोचतो ते. व्याज किती लावो, पैसे आधी द्या तुम्ही. हे घ्या पैसे. 2,000च्या कोऱ्या करगरीत नोटा. पैशाला नमस्कार करून उपयोग नाही, वेळेवर परत सुद्धा द्या. तुमच्यावरचा विश्वास वेळेवर पैसे परत केले तरच दिसेल. हे पहा, मी व्याज वेळेवरच घेतो, लक्षात ठेवा, कळलं ना? शेठ, हा? वेळेत कसे पैसे परत करतो ना ते बघालच तुम्ही. आता निघा तुम्ही. या या. ठीक आहे, निघतो मी. नमस्कार. रम्या, रम्या, अगं तुझ्या लग्नासाठी आम्ही दागिने बनवले आहेत. चल माझ्या बरोबर आत. ये ना, ये. चल बेटा. बस ना. अगं तुझ्या लग्नासाठी हे स्पेशल डिझाईन बनवून घेतलेलं आहे मी. वाव, किती छान दिसतोय तुझ्यावर ग. हा तू रिसेप्शनलाच घाला. हे बघ, प्युअर गोल्ड. ही तुझ्या बाबांची चॉईस आहे. आणि हो, हे त्या पिंक सेट वरचे इयरिंग सेट किती छान आहे ना. बघ, हे तुझ्यावरही अगदी छान दिसतायत. काय झालं ग? लग्नाचे दागिने दाखवते तरी पण तुझ्या चेहऱ्यावर अजिबात आनंद दिसत नाहीये. आई, मला हे लग्न नाही करायचं. प्लीज आई, हे लग्न थांबव. एवढं समजावून सांगितलं तरी तुझं मन बदललं नाही. आई, माझंही मन बदलणार नाही. रम्या, हे बघ, लग्नाची तारीख ठरली आहे. हे लग्न तुला करावंच लागेल, कळलं? हे बघ रम्या, आम्ही खूप मेहनत करून हे दागिने विकत घेतलेले आहेत. तू काही विचार न करता बोलतेस. पण पप्पा माझं. हे बघ रम्या, मला माहित नाही तुला पसंत आहे की नाही पसंत आहे. हे लग्न होणारच होणार, दुसरा काही मार्ग नाहीये. लग्नासाठी ती अजिबात आनंदी नाहीये. तिला परत समजावून सांग. प्रेमाने समजावून सांगायला हवं. हे कुठे चालली आहेस? छोट्या मालकिणीसाठी दूध घेऊन छोटी जा. मालकीण
कोण ग? छोट्या मालकांसोबत तिचं लग्न होणार आहे, मग ती छोटी मालकीणच ना. फारच लांबचा विचार करतेस. अम, आणि काय ग, साडी कशी नेसायची तेही ठाऊक नाही. ती नीट कर. तुला कोणी असं पाहिलं ना तर त्यालाच लाज वाटायची. आणतो इकडे. अशा गोष्टी मला आवडत नाही. सांगितलेलं कळत नाही. खोटं बोलत नाहीये, पण तू ना कमाल दिसतेस. हे बघा, अशा गोष्टी मला आवडत नाही. त्याच दिवशी सांगितलं होतं ना, अजूनही असे वागलात ना तर परिणाम वाईट होतील. हं? हं. रम्या, रम्या, हो बाबा, आता आले. याने तर मला हाक मारली होती, पण हे तर इथेच झोपलेत. शी, काय करू मी त्या माणसाचं? छोट्या मालकीण, छोट्या मालकीण. छोट्या मालकीण, आंघोळ करताय? दूध ठेवलंय प्यानंतर. यावेळी हा इथे काय करतो? याचं नक्की इथे चाललंय तरी काय? कोण असेल तिकडे? आई, आई, आई. कोण आहे तिकडे? कोण आहे तिकडे? कोण आहे?
भीती वाटतेय. कोण आहे यार? कोण आहे? कसला आवाज येतोय हा? हे हे सतत तू मला हे दाखवत असतेस. काय सांगायचं काय तुला? तुला जे काही सांगायचंय ते मला स्पष्टपणे सांग ना. मला समजेल असं काहीतरी सांग. से ना देवसेना. छोट्या मालकीण अंघोळ करताय. मी रूम साफ करते. हा हे दूध हे तर मी काल रात्री ठेवलं होतं. छोट्या मालकीण हे दूध ठेवलं होतं ते तसंच आहे. छोट्या मालकीण छोट्या मालकीण मालकीण ऐकताय ना तुम्ही? मालकीण तुम्ही उत्तर का देत नाही आहात? या काही बोलत का नाहीये? मालकीण अरे बापरे. मालक 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 काय झालं ग? ते काल रात्री मी मालकिणीच्या खोलीत दूध ठेवायला गेले होते. बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. मला वाटलं की त्या आतमध्ये कदाचित अंघोळ करत असतील. मी दूध ठेवून आले आणि आता रूम साफ करायला गेले तर सगळं तसंच आहे कालच्या सारखं. आणि आतमधून पाण्याचा आवाज येतोय पण आतून कोण आवाज देत नाहीये. दार वाजवलं पण काहीच उत्तर नाहीये. मला भीती वाटली म्हणून मी तुमच्याकडे आले. काहीच कळत नाहीये. मालकीण काहीच बोलत नाहीयेत. चल चल बघू.
रम्या 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 बेटा दार उघड. रम्या रम्या दार उघड. काय करतेयस आत? रम्या रम्या काय झालं रम्या रम्याला? बेटा दार उघड. काय चाललंय इथे? रम्या ऐकतेस की नाही? अगं माझा आवाज ऐकू येतोय की नाही? रम्या रम्या दार उघड. शांती काय झालं? माहिती नाही रम्या रम्या दार उघड बेटा. काय झालं दादा? रम्या दार. काल रात्री मी इथे दूध ठेवायला आले होते आणि बाथरूम मधून पाण्याचा आवाज येत होता. मला वाटलं कदाचित मालकीण आंघोळ करतायत. मी दूध ठेवलं आणि गेले आणि ते रात्रीपासून तसंच्या तसंच पडलंय. आणि मी आता खोली साफ करायला आले तर कालच्या सारखाच बाथरूम मधून आवाज येत होता आणि कोणी आवाजही देत नाहीये. मला खूप भीती वाटली म्हणून मी मालकांना सांगायला गेले. माहिती नाही छोट्या मालकांना कुठे- जावई बापू दार तोडा. रम्या 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 रम्या